शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे. आता आपण परत एकदा श्री किरण पेरणे मुक्काम पोस्ट तांदुळवाडी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांच्या प्लॉटमध्ये आहोत. पहिला व्हिडिओ आपण 10 मे रोजी केलेला होता. आज 29 मे आहे, म्हणजे साधारणतः 19 दिवस ह्या प्लॉटला झालेले आहेत. आपण प्लॉट पहिला व्हिडिओ केलेला होता तेव्हा प्लॉटवरती ठिबक सिंचन त्यांनी केलेलं नव्हतं, त्यामुळं आपल्याला शेड्यूल करता आलं नव्हतं. त्यांनी आता ठिबक सिंचन केलेलं आहे, परंतु आपल्या त्यांनी फवारण्या घेतलेल्या आहेत. किरण सर नमस्कार. नमस्कार सर. थोडं मोठ्याने बोला. मला सांगा, आता तुम्ही बेड केलेले आहेत आणि ठिबक पण ओढलेलं आहे. आता आपलं जमिनीद्वारेचं शेड्यूल सुरू होईल, उद्यापासून चालू होईल ना? उद्यापासून चालू होईल. पण ज्या फवारण्या केल्या तुम्ही त्या कोणकोणत्या केल्या? फवारण्या डॉक्टर जी कर्दन, आणखीन जिग्रा पॉवर घेतलेला आहे. बर. डॉक्टर जी हे आपलं टॉनिक आहे. पिकांमध्ये प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढवतं, पानांची रुंदी वाढवतं, पिकामधली काळोखी वाढवतं. लॅनकास्टर एक घेतलेलं आहे. लॅनकास्टर हे अळीनाशक आणि रस शोषणाऱ्या किडींचं एकत्रित आहे. आणि जिग्रा पॉवर प्लस तर हे फार आपलं सर्वांना माहिती अळीनाशक आहे. ह्या प्रॉडक्टच्या रिझल्ट विषयी सांगा मला. रिझल्ट खूप चांगले आले. आम्ही जेव्हापासून नॉर्मल बोरलॉगची हे प्रोडक्ट तुम्ही शेड्यूल दिलं, त्याचा स्प्रे चालू केले, तर माझं पहिलं तोडा 200-300 किलो पर्यंत होता. त्याच्यानंतर ते 15 ते 20 दिवसात माझा तोडा 1300 ते 1400 किलो पर्यंत गेला. कारण डॉक्टर जी आणि फ्लोरामुळे तुमची कळीची संख्या वाढली, उत्पन्न वाढलं होतं, कळीची संख्या वाढली असेल आणि सेटिंग वाढलं आणि जिग्रा पॉवर मुळे आळी तुमची कंट्रोल मध्ये. आळी विषयी सांगा मला. आळी अजून पण नाहीचे. 1300-1400 किलो मध्ये अगदी 5 किलो सुद्धा किडका वांगा लिहिलं नाही. 1300 ते 1400 किलो तोड्यामध्ये 5 किलो सुद्धा किडकं वांग नाही. ही जिग्रा पॉवर प्लस ची ताकद आहे. जिग्रा पॉवर प्लस विषयी आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. जिग्रा पॉवर प्लस ची ताकद किंवा जिग्रा पॉवर प्लस ची ओळख आता संपूर्ण महाराष्ट्रातील वांगे उत्पादक शेतकऱ्यांना झालेली आहे. शेंडाळी मला सांगा. शेंडाळी पण नाही, अजिबात नाही. शेंडाळ अजून एकही पडलेलं दिसलं नाही. आपलं टोटल किती गुंठे येते आणि हे मिळून? 60 गुंठे टोटल. 60 गुंठे म्हणजे 1.5 एकर आहे. 1.5 एकरात एकही शेंडा नाही. एकर शेंडाळी नाही, वांगा किडकं नाही, अजिबात नाही. वांग किडकं नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. शेतकऱ्यांचा जो उत्पादन खर्च आहे, त्या उत्पादन खर्चाविषयी मी वारंवार बोलत असतो. कारण की शेतकऱ्यांच्या जे काही आव्हानं आहेत शेतकऱ्यांसमोरचे, हमी भाव आव्हान नाहीये माझ्या मते. बदलता मोसम हे पण आव्हान नाहीये. त्याच्यानंतर पिकांचे पडणारे भाव पण हे आव्हान नाहीये. शेतकऱ्यांपुढचं खरं आव्हान जर कोणतं असेल तर ते आहे वाढलेला उत्पादन खर्च. कारण की उत्पादन खर्च जर कंट्रोलमध्ये असेल, मी वारंवार कांद्याचं उदाहरण देत असतो. कांद्याचं उत्पादन खर्च आज 7 ते 8 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळं कांद्याला जर 10 रुपये भाव आला तर शेतकऱ्यांना तो परवडत नाही. परंतु जर त्या कांद्याचा उत्पादन खर्च 1.5 ते 2 रुपयापर्यंत असेल मर्यादित, तर 10 रुपये रेट सुद्धा परवडेल. तसंच वांग्यामध्ये आहे. वांग्याचा उत्पादन खर्च आज आपण 2 ते 2.5 रुपयांपर्यंत मर्यादित ठेवलेला आहे. त्याच्यामुळे वांग्याला आपलं शेड्यूल करणाऱ्या शेतकऱ्यांना जरी 15 रुपये रेट मिळाला तरी ते खूप आनंदी असतात. त्यांना खूप चांगले पैसे होतात. ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? खूप पैसे होतात. 20-15 म्हणजे ट्रान्सपोर्टचा खर्च करून 1500 रुपये आरामशीर आता हलक्यात भेटू राहिला तरी सगळ्या खर्च पैसे. आपला जो उत्पादन खर्च आहे त्यामध्ये हा रेट सुद्धा परवडतो. बरोबर. मला अजून एक सांगा, जिगराचे तुम्ही किती फवारे घेतले? जिगराचे 2 स्प्रे घेतले. 2-3 स्प्रे झाले आतापर्यंत जिगराचे. 3 स्प्रे का बरं घेतले तुम्ही? आम्ही आठवड्यातून 2दा तोडा होता आपला. 2 तोडे देत, त्याच्यातून 2 तोडा झाला का आम्ही स्प्रे घेत असतो. 3 घेतले आतापर्यंत. गरज नाहीये. जिगराचा स्प्रे किमान 20 दिवसाला ठेवा. बरोबर. कर्दन 1000चा पण 20 ते 25 दिवसाला ठेवा आणि त्याच्यामध्ये आलटून पालटून घ्यावा. एकदा जिगरा घेतलं तर एकदा लॅनकास्टर घ्या, नंतर आपल्या कंपनीचं बोंबार्डियर आहे ते घ्या. असे बदल करा. कारण की एकच औषध वारंवार तुम्ही वापरत राहिले तर आळीमध्ये त्याच्याविषयी पण एक प्रतिकार शक्ती तयार होत असते. तर ते न होऊ देण्यासाठी आपले हे औषधं आलटून पालटून फवारा. तुम्हाला रिझल्टही चांगला मिळेल. आणि दुसरी गोष्ट,
तुमचा उत्पादन खर्च परत कमी लेवलला येईल. मला अजून सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगा. आता तुम्ही जमिनीद्वारेचं शेड्यूल चालू करणार आहात. हो. ही वांग ग्रीप घेणारच आहे. हो. परंतु आतापर्यंतच्या शेड्यूल मध्ये आता नॉर्मन बोरलॉगच्या संपूर्ण शेड्यूल वापराविषयी तुमचं काय मत आहे? 100% वापरायलाच पाहिजे. आणि तुम्ही वापरणार आहात? बाकीचं आम्ही वापरणारच आता 100%. आम्ही बाकीच्यांना पण सांगायचं, ज्यांचे फोन येते आम्ही सांगतो 100% तुम्ही डोळे झाकून ते चालू करा, त्याशिवाय तुम्हाला रिझल्ट नाही. त्याच्याशिवाय रिझल्ट नाही. आम्ही बाहेरचं सिजंटा वगैरे कंपनी स्टार्टिंगला वापरून बघितले. सिंजंटा आता खूप मोठं नाव आहे. हो, त्याचा काय रिझल्ट भेटला नाही एवढा. बाकी नाही भेटला स्टार्टिंगला. ही फार महत्वाची गोष्ट आहे. बरं, मी कोणत्याही शेतकऱ्याला आजपर्यंत व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी त्यांना असं कधीही बोलत नाही. मी तुम्हाला हे प्रश्न विचार, मी असं बोलतो कधी नाही. मी तुम्हाला म्हटलं मी तुम्हाला हे प्रश्न विचारेन. मी तर त्यांना आधी नॉर्मल बोरलॉग चालू करायच्या आधी बाहेरच वापरत होतो प्रोडक्ट आपले सिजंटा वगैरे बाकी सगळ्या कंपनी, पण त्याचा अजिबात रिझल्ट भेटत होता. म्हणजे तुडतुडे वगैरे कमी होत नव्हते. किती पॉवर मला आता पांढरी माशी दिसत नाही, थ्रिप्स दिसत नाही, सगळं कमी. आळीचा तर विशेष नामोनिशान नाही. पानांवरती इव्हन कसले डाऊनीचे किंवा कसले ठिपके नाहीत. कशाचे? सेक्युरा वापरलं तुम्ही? आपलं सेक्युरा वापरलं एकदा. सेक्युराचा रिझल्ट कसा आहे? सेक्युराचा 1 नंबर रिझल्ट झाला. ओके. सेक्युरा हे आपलं अँटीबायोटिक आणि बुरशीनाशकाचं ऑर्गॅनिक मिश्रण आहे. आणि सेक्युरा जे शेतकरी सुरुवातीला वापरतात त्या प्लॉटमध्ये मर ही येतच नाही, खोडकूज येतच नाही, फांदीकूज येतच नाही. हे रिझल्ट आहेत. फक्त आमच्यावरती विश्वास ठेवून काम करणं गरजेचं आहे. ह्यांनी सुद्धा आपले यशवंत म्हसेंचे व्हिडिओ पाहून आपल्याकडे जॉईन झालेले होते. ह्यांचा आणि माझा पूर्वीचा परिचय नव्हता, परंतु आता ते स्वतःहून म्हणतात आता नॉर्मन बोरलॉग शिवाय दुसरं वापरायचं नाही. हे का म्हणताय तुम्ही? कसं रिझल्ट तसे आहे ना? रिझल्ट तसे आहेत. रिझल्ट तसे आहेत म्हणून नॉर्मन बोरलॉगचं शेड्यूल करणार आहेत. लवकरच अजून एक 15 ते 20 दिवसांनी जमिनीद्वारेचं शेड्यूल सुरू झाल्यानंतर आपण तिसरा व्हिडिओ ह्या प्लॉटचा तुमच्या समोर आणू. आणि तोपर्यंत आपण ह्या प्लॉटचे तोपर्यंतचे झालेले तोडे आणि येणारं उत्पादन हे पण तुमच्या समोर आराखडा ठेवू. आता सध्या किती तोडा होतो, किती किलोचा होत आहे? आता काय झालं प्रॉब्लेम, आपण त्या जे बेड तयार करायच्या आधी ड्रिप टाकायच्या आधी 1400 किलो पर्यंत प्लॉट गेलता. पण थोडं बेड तयार करण्यासाठी थोडं याला ताण देणं बसला. बसणारच होता तो. त्याच्यामुळे थोडं उत्पन्न कमी झालं. 600-700 किलो पर्यंत परत आलंय. नाही, 8 दिवसात सगळ्यात महत्वाचं आता आपण वरचा कंट्रोल केलेला आहे. वरच्या गोष्टी कंट्रोल मध्ये येतात. आता आपल्याला त्याची वाढ करणं गरजेचं आहे. वाढ करणं आणि खालून ताकद देणं गरजेचं आहे. जमिनीद्वारे ताकद देणं गरजेचं. हे आता आपण उद्यापासून चालू करणार. तर हे आता तुमचा ऍव्हरेज तोडा किती किलोचा होता? 600-700 किलोचा. 600-700 किलोचा. आपण आपल्या दर्शकांना त्याचं परत अपडेट देऊया. एक साधारणतः 15 ते 20 जूनला आपण तिसरा व्हिडिओ करू आणि त्यावेळेस निश्चित सांगा की तोडा किती झालेला आहे. आता 600 ते 700 किलो आहे 1.5 एकरामधून. तो सफिशियंट नाही किंवा पाहिजे तेवढा नाहीये. मी समाधानी नाहीये, कारण की अजून खालचं शेड्यूल त्यांचं झालेलं नाहीये सुरू. पण आता उद्यापासून करणार आहेत. आपण 20 जूनला परत एकदा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.